झाले केळं खाऊन आता एकदाचे. पण चल्याला आहे ना पाठवले गावामध्ये पॅम्पलेट वाटायला. पण अजून काय आहे ना बा. किती टाईम झाला जाऊ. अजून ते एक पेशंट आहे ना काहीच नाही. बोनी नाही अजून काही नाही. वाट पाहिला इथं. हा गाडीच्या पेट्रोलला आताच संपायचं होतं काय माहिती. चावनट बाबा बी ना जास्त पैसे देत नाही. आले दिले तळवाड्यामध्ये लावून तर बाबाकडून थोडे जास्त पैसे घेऊन ये ना टाकीच फुल करून घ्यावं लागेल. झाले एकदाचे पॅम्पलेट वाचून. चला आता बाबा सावनट बाबा की जय. काय रे लय उशीर केला. उशीर केला म्हणजे गाडीचं पेट्रोल संपलं. गाडी तळवाड्या गावात लावून दिली. मग पेट्रोल टाकलं होतं का तू? अहो आता किती फिरलं पूर्ण गाव फिरायचं म्हणजे तुम्ही 5,000 पॅम्पलेट छापले होते. हां एवढे वाटच तो पेट्रोल किती लागत आहे. 100-200 उरले फक्त. 100-200 हा पूर्ण वाटून झालं का तळवडे गावात? हा तळवाडे गाव पूर्ण झालं वाटून. बस बस बस. बरं मग मी काय आणतो. हा मग आता ते उरले ते ना तेवढे बँड वाटून दे. भेंडाळीत बी वाटायचं. हा बँड वाटून दे. बाकी तळवाड्यात आहे ना हा घर ना घर हां प्रत्येकाच्या उमऱ्यापर्यंत गेलो मी. प्रत्येकाला पॅम्पलेट वाटलंच. असं एकही घर सोडलं नाही ना? एक पण सोडलं नाही. हा. आणि प्रत्येकाला सांगितलं. हां सावनट बाबा आले आपले. हो. सावनट बाबाचा गुण लय गुणकारी. अच्छा. प्रत्येकाला सांगितलंय मी एक वेळेस अवश्य बाबाला भेट द्या. भेट द्या बरोबर. मग आता होईल चालू गिरायकाची आता. हा हा तो बरं शोभर का. बरं गाडी कुठं लावली तू? पाण्याच्या टाकी जवळ लावली ना. पण तिला कोणी असं हात लावणार नाही ना गाडीला? नाही त्या दुकानदाराला सांगितलंय लक्ष राहू द्या. हा ना. हा बर. सकाळी केळं आणले होते तेवढे त्याला मला भूक लागली. हा केळं आणले अरे होते. केळं खाऊन टाकली मी. बाय काहीच नाही राहिले. ये मला लय भूक लागली तेवढेच संपवले. बाबा हा तुम्हाला दुसऱ्याची काळजी आहे का नाही? अरे भाऊ काळजी आहे पण आज तू यायला लवकर मग मी घेतली खाऊन. मग आता काय करतो मला भूक लागली होती. तुम्ही लय पोटावर पडले बा. आता मला जागा सोडतो जाता येत नाही ना कुठं. नाही, तुमचं काही नाही खरं आहे बा. तू त्याचा बाहेर राहतोय बाहेर येतोय तू गेला कुठेही खाशील ना असं आहे ना. तुम्ही थोडेसे जास्त पैसे द्यायचे ना माझ्याकडं. कर कमी आले काय? मग पेट्रोलला काही पोटाला काही लागत का नाही? मग तू अजून काहीच खाल्लं नाही का? अहो साळ्या सकाळचं आत्ताशी आलोय तुमच्याकडं. हा ना. मग बरं माझं तू गाडीत पेट्रोल टाक आणि त्याच भेटायला जा. हे राहिले पॅम्पलेट वाटून दे आणि तिकडे वडापाव खाऊन घे. तुला पैसे देतो. हे बाय 500 पेट्रोल टाक. हा आणि बरं का हा तुम्ही मला किती कबूल करेल महिना? 20,000 रुपये. 20,000 कबूल केलाय. मला कंपनीत 10च होता. हा बरोबर ना. मला 20,000 कबूल केलाय. हा पण मला थोडा ॲडव्हान्स लागत होता घरी द्यायला. कधी? आता दिला असतं तर बरं झालं असतं. थांब आजचं गिरायक किती आहे मला पाहू दे. म्हाताऱ्याला ना द्यावं लागत घरी काही. बरं जाते लावून सांगतो. आणि तरी वडा खायला की तुला 50 रुपये कर नाश्ता. हा दिले असते. नाही आता सध्या एवढे कमी आहे ना. किती गेले? 1,000-1,500 रुपये फक्त. 1000 दिले असते तरी मात्र खुश झाला असता. अहो नाही ना आपल्याला लागतील इथं सुट्टे लागतील ना गिरायकाला द्यायला. अहो गिरायक मस्त येतील ना आता. बरं नाही रे तेवढे. अरे तू म्हातारे ना लय माग लागले मावाले. हा का? हा 1000 द्या तुम्ही. हां दर दे तेवढी. चल म्हणजे कसं ते मात्र खुश होऊन. आता महिनाभर मागू नको. नाही नाही हा वीड पाहिजे का? हां दे आणले बिड आणले मावले. हा. मी काय म्हणतो तू आता जाय गाडी घे गाडीला पेट्रोल टाक आणि तू नाश्ता पाणी कर आणि एवढं राहिले पॅम्पलेट वाटून दे. भेंडाळीत गावात फक्त. आणि आपल्याला त्या संतोष जोशी जे आहे कोपरगावच्या पेमेंट द्यायचं बरं का ते प्रेसचं छापायचं. हा हा 10,000 रुपये बाकी त्याचे. आणि थोडंसं अजून छापावं लागेल बघा. किती छापायचं? मग अजून बाजूचे गाव घ्यावं लागेल. मग एक कर मग आता तू काय कर अजून ऑर्डर देऊन टाकू 5,000. हा फोन करून सांगून दे. 5,000 छापायला लावतो त्याला. हा 5,000 छापायला त्याला. बरं जाऊ का मग आता? हा घेतो पेट्रोल टाकून हा थोडंफार खातो आणि भेंडाळी गावात हा लवकर ये वाटून देतो. लवकर ये. हा येतो. हा टाइमपास नको करू. येऊ का बाबा? हा अरे चला पण बरं मावाला जेवढं पेट्रोल समोर तेवढं गाडी लावून देतो आणि मग तुम्ही जेवेल नाही. अरे जिकडे गेलं तर तिकडे भाऊ दादा करून जेवून घ्यायचं कोणाच्या घरी का बाबा का आलाय ना की जेवायला मग मागायला आखीन. हां चला इतका कामाचा आहे ना अख्ख्या तळवडे गावात जाऊन पॉम्पलेट वाटून आला आहे. खरंच गार फक्त आता 1-2 गिरायक जर आला ना
तर चोळूनच घेतो चांगला त्यांना, सोडणारच नाही. मागची पुढची कसरच काढून घेतो. काय थंडी वाजते घरामध्ये, एवढं सुद्धा बसवा ना. उन्हात बसले तेव्हा बरं वाटायला लागले. आता थंडी नाही तरी थंडी वाजते. बाई हो ना, चांगलं ऊन घेत बसली अर्चना. अय अर्चना, काय हो, काय करते बाहेर? या ना बस. बसली ऊन पाण्या खात. हा का, लय थंडी वाजते हो. थंडी वाजते? मग काय. बरं मी काय म्हणते, माझ्या घरी पाहुणे आले, मला साखर द्या ना थोडीशी. साखर? हम्म. अरे देवा, नेमकी ना आमचा किराणा संपलाय आणि तुमचे भाऊ गेले किराणा करायला. हा का? अगं दे ना, पाहुणे आले नेमके. हो द्यायला मी कुठं नाही म्हणून राहिले, पण नेमकी किराणा संपला आणि तुमचे भाऊ गेले ते असं सांगू राहिले. हा का? नाही तर मी का दिली नसते का बरं. का ग, इथं कावर बसली तोंड सोडून एवढं? बसले आता घरात करमाना, म्हटलं बसा ऊन पाळ्या खात. नाही तर काय दुसरं घरात कर म्हणून नाही काही. पण आज तर लय तोंड सोडून बसली तू. हा, भांडली बिंडली का काय? नाही हो, तसं काय नाही. भांडायला टाइम कोणाला इथं. मला तसं काही लय आवाज येत होता भांडायचा. काय आता चालूच राहते. आता ते कसं आहे ना, लग्नाला झाले 5 वर्ष, आम्हाला काही पोर सोरच व्हायना, त्याच्यामुळे चालूच राहते तू तुम्ही मी, तू तुम्ही मी. मग काय करणार आहे आता. त्याच्यामुळेच का? पण तू बाहेरचं कुठं का पाहिलं का नाही काही? बाहेरचं हा म्हणजे? मग तुम्हाला पोरं का बरं होईना? असेल काय दोष आमच्या दोघांमध्ये. हा, बाहेर मग दवाखान्यात जाऊन यायचं. दवाखाने चालू आहे ना आमचे. दवाखान्यात चालू आहे का? मग का बरं दिवस राही ना ग? काय आता परमेश्वराच्या हातात असन तर होईन आम्हाला लेकरू, नाही तर काय. जाऊ दे, नको तोंड सोडून बसू. त्यासाठी मी खुशखबर आणली एक. खुशखबर? हम्म. माझ्यासाठी काय खुशखबर असणार? अगं तुझे भाऊ आहे ना, गावात गेले होते ना, हा. तर मग एक पोर आहे ना, असंच पत्रिका वाटीत होतं. पत्रिका? का चाव? अगं चावनट बाबा. चावनट बाबा हा, म्हणजे? चावनट बाबाची पत्रिका वाटीत होता. तर उंदरवाडीमध्ये एक बाबा आलाय, लय चमत्कारी बाबा आहे म्हणे. चांगल्या चांगल्याला गुण पडलाय त्याचा. म्हणजे ज्याला नोकरी नाही ना त्याला नोकरी लागली, ज्याला पोरं होत नाही ना त्याला पोरं झाले. 4 जणांना ना फरक पडलाय त्या बाबाचा. म्हणजे कसं माहिती आहे का, ज्याची बायको त्याच्यापाशी नांदत नव्हती ना, ती नांदायला आली. अरे बापरे. आणि तो आपल्या गावातला बाळू नाही का, हा हा तो किती कर्ज बाजार झाला आता. हा. त्याचं अख्खं कर्ज नील झाले त्या बाबाकडे गेल्यापासून. बापरे. तू ये ना एकदा जाऊन पाय त्या बाबाकडं, तुमच्या घरातली कायमची कटकट मिटन माहिती का. अहो पण मग माझा विश्वास नाही ना तसल्या गोष्टी, त्यांचाही नाही. अगं अशी अडवाणी नको वागू, एकदा जाऊन तर पाय, फरक पडला तर पडला. तुमच्या घरात रोज उठून कटकटीच राहत्या घरामध्ये. हा, काहीतरी फरक पडला तर तो चांगलं होईन बाई. तुम्ही म्हणते ते बरोबर आहे. मी ना जाऊन पाहते एकदा. हे आले का यांना घेऊनच जाते. हा, आणि लवकर जाय, तिथे लय नंबर राहते बाई. त्यांना काय काय न्यावं लागतं? काय नाही, त्यांना ना एक नारळ, एक हार, अगरबत्ती नेली त्यांनी, नाही तर कापूर नाही बरं का. हा हा. एवढं वस्तू जाय घेऊन. बरं बरं. पण कुठं राहते? उंदीरवाडीमध्ये जाय आणि तिथे म्हण चावनट बाबा कुठं राहते, तुला घर त्यांच्या घरी सोडून येतील पार. हा का? हा, बरं बरं चालेल. मग तुम्ही ना या, मी नाही आले का पहिले यांच्यासोबत ना, पहिले उंदीरवाडीला जाते. जाय जाय. म्हणजे पडला कसं तर पडला फरक, मला तेवढं लेकरू बाळ होऊन जाईन, माझ्या नावावरचा कलंक मिटून जाईन का मी वांझोटी म्हणून. हा बरोबर. ऐकू ऐकू ना वैताग आलाय आता ते. बरं ऐक ना, आता तरी दे ना साखर. अहो खरं साखर नाही. तुमचे भाऊ आले का किराणा करून? तुम्हाला वाटलं अर्धा किलो साखर माकडून देते मी. तुमचे भाऊ येऊ द्या. मग नाही यायचंय का? नाही ना, मीच तर बिना चहाची बसली. जाऊ दे, मग मला ते यमुनाबाई का तरी पाहायला लागेल, घरी पाहुणे आले माझ्या. हा चालेल. येऊ का? पण मी काय म्हणते, इकडे तिकडे याच्या मागायपेक्षा घरात किराणा करीत जाऊ. असं याच्या त्याच्या किती दिवस मागणार आहे? घरात किराणा करीत जावा. एक दिवस माणूस मदत करीन, 2दा करीन, 3दा करीन, पण असं रोज रोज चांगलं नाही ना. बरं बरं, नको जास्त ज्ञान पाजू. पाहते मी यमुनाबाई का साखर आहे का नाही. बरं बरं पहा मग. चल बाई, या वहिनीनं तर चांगलं सांगितलंय, सल्लाही चांगला दिलाय म्हणा. आणि यांनी ऐकलं पाहिजे ना माझं. पहिले यांना फोन करून बोलून घेते काही हो. माझा फोन हवा इथं. रिंग जाय ना तरी फोन उचली ना, कधीच फोनकडे लक्ष नाही. कवर राग भरणार काय माहिती. हॅलो. काय का? का फोन उचलत नाही? काही कामात राहतोय, काही कळतं का नाही? बरं ते तुमचं काम जाऊ द्या, ऐका ना, घरी या ना.
घरी हा काय काम आहे? हाय काहीतरी काम या. अरे काय काम आहे नीट तर सांग. घरी तर या मग सांगते काय फोनवर सांगू तुम्हाला. बरं आलो, थांब 2 मिनिटं. 2 मिनिटात नाही लगेच या. बरं आलो. नाही अर्जंट हा हा चल. त्यांना येईपर्यंत आवरूनच घेते म्हणजे ना काय काय सांगत होतं कापूर नारळ अगरबत्ती आम्ही तयारी करून ठेवते यांना घेऊनच जाते आज. या बाय का हो आता ते कांदे भरून व्हायचं त्याच अर्चीनं काला फोन केलाय काय माहिती. एक तर सांगतही नाही काय काम आहे. अर्चे ऐ काय हो आले का तुम्ही? आलो. बरं झालं आले. सगळं झालंय माझं. म्हणजे आले मी चप्पल घालून. ते हे कुठं जायचं काय इच्छा रे काहीच ते. चला अरे सांग ना कुठं जायचंय. जायचं आपलं कुठं तरी. चला अरे तिथं वावरामध्ये कांदे भरायचं काम चालू आहे. कुठं जायचं मला नीट सांग. भरतील ना बाया. आणि त्यांच्या मागं कोण उभं राहील. आपण लगेच जाऊन लगेच त्यांच्या मागे जातो परत उभं कुठं राहायचं. जायचं. एक ठिकाणी मी ना हार पण वाहून ठेवला कापूर घेतले नारळ घेतले सगळं घेतलं. कुठं देवाला जायचंय का. हा देवाला जायचं असं समजा. काय विशेष काय विशेष ना हा म्हणजे आपल्याला बाळ होईल ना मग. हा हा असंच म्हटलं त्या वहिनी. कोणत्या वहिनी. ते मोर द्या तुम्ही चला माय सांग कुठं. कुठं जायचं मला नीट सांग ना. उंदीरवाडी. हा उंदीरवाडीला जायचं आपल्याला. आता उंदीरवाडी इथून जवळपास किती 5-6 किलोमीटर आहे ती उंदीरवाडी. मग लय लांब आहे का मग तुम्ही एवढं बी नाही करू शकत का आता. आणि ते जाऊन काय करायचं ते नीट तर सांग ना. काय नाही करायचं फक्त माझ्यासोबत चला. जे करायचं ते मी करीन. अरे तू आहे ना मला नीट सांग. तुमचं माझ्या प्रेम आहे का नाही. आहे का नाही. हाय म्हणून आता 5 वर्ष झाले लग्नाला. हा आहे ना. हा बस मग चला. मी जिथं म्हणा तिथं चला फक्त शेवटचं माझं ऐका. चला ना चला ना पण. तुम्हाला एकदा फक्त रस्त्याने सांगशील का काय ते. हा तुम्हाला रस्ता नाही ना डायरेक्ट सगळं सांगते इथून तिथून. हा, मग उठ चल. चला बरं झालं चांगली. चला लवकर जाऊ आपण आता. आयला काय खडखड त्या रिक्षामध्ये पकी मान दुखायला लागून गेले अजून. तुम्हाला एवढे पैसे येते शेतीचे याचे त्याचे हा. तरी एक मोटरसायकल घ्या म्हणा. अरे घेऊन काय करते त्याला पेट्रोल आज काय महाग झाले तुला माहिती ना. मग असं रिकाम्या होतं नाही का दुखणे. बरं एक तर तुझ्यासाठी दवाखान्यामध्ये लागेल तेवढा पैसा घातलाय बाई. बरं जाऊ द्या आता नाही येणार ती वेळ. चला मी तुम्हाला सांगते इथं ना उंदीरवाडी मध्ये ना एक बाबा आहे चावनट बाबा म्हणून. आता उंदीरवाडीत आलोय तर कोणता बाबा मला तर काही कुठं दिसना बाबा. आहे ना अजून पुढे. तुला माहितीये का. हा मला सांगितलंय चला तुम्ही. त्यांचा ना गुण पडतो गुण. म्हणजे असं आता मान दुखती म्हणून तू घेऊन आले का मला. मग मी मानेसाठी कशाला आणीन तुम्हाला मला सांगा बरं. मला तुमचे मान जास्त इम्पॉर्टंट आहे का माझा पोरग जास्त इम्पॉर्टंट आहे. काय पोरग बोलता तुम्ही. पोरग म्हणजे त्या बाबाने आपल्याला गुणकारी जर दिला ना तर आपल्याला पोरग स्वर्ग होईल. असं आहे का. हा अगं मग घरी नीट सांगायचं ना. मी एवढ्या प्रवासात मी विचार करीत आलोय बाई काला घेऊन आली काला घेऊन आली. माझी ती इच्छा पुरी होऊन जाईल. नाही तशी तू हुशार आहे. चल मग पटक्यान. हा, चला चला. तसं तुम्हाला काय म्हणायचं नाही त्यांना. हा, नाही. ते काय म्हणते. बरं चाल तू इच्छा पूर्ण हो. अरे मग चला म्हणा अख्ख्या तवड्यात प्रॉपर हे वाटलं आहे ना. अजून एक सुद्धा गिरायक आहे ना. अहो अख्खा बिडाचा बंडल संपवला मी एक जागा बसून. आणि एक पेशंट आहे ना माका अजून. अरे काय चला नेमकं करतोय काय काही कळायलाच मार्ग नाही. हां तर बिडे जोडून घेतो संपूर्णच टाकलं डायरेक्ट खाऊ. मग मळवत व्हायचं काम झालं मला आता. हां तर 4 पेट्या संपवल्या काढायच्या माहिती का. काय सांगा. आलं बरं का. आलं पेशंट आलं. आता काय काही कमाईचं आज. आता काही टेन्शन नाही. हो धरा ही पिशवी. याच्यामध्ये ना बाबासाठी हार ववेले तो गेले का तुम्ही घालून द्या. हार बाहेर काढ ना. आता इथंच चल. चला ते बघ तिथे बसेल ती. चला ना. आलं बरं का गिरायक आलं. येऊ द्या. नमस्कार बाबा. नमस्कार. जय हो चावनट बाबा की जय. बसा जावनट बाबा की जय हो. बसा. आमचा त्याला नमस्कार. बसायला द्या. हे तुम्ही ठेवले का हो बसायला. मग घ्या हो, बसा.
येणाऱ्या पेशंटला बसायला. चांगली सुविधा आहे तुमची. ते बाबा इडीचा दूर लय नाका जाऊन राहिला मा. हा का? हा त्यांना सवय नाही बाबा, त्यांना व्यसन नाही कसलं. इडे फुकीत नाही जाऊ बाबा. बाबा बीडीशिवाय होत नाही मला. बरं बाबा, हा बोला. आम्ही लय लांबून आलोय. कुठून आले? इथून 5-6 किलोमीटर गाव आहे आमचं. हा तिथून आलोय. श्रीगोंद्यावरून. श्रीगोंदा हा श्रीगोंद्यावरून. तिथून आले का? हा असं बरं. काय प्रॉब्लेम तुमचा? आम्ही तुमचं लय नाव ऐकून आहे. माझं ना, हा माझं नाव मोठंच आहे. मी अख्ख्या जगात अख्ख्या महाराष्ट्रात मी प्रत्येकाला गुण देत चाललो मी. हा ना. 8 दिवस तिकडं, 8 दिवस तिकडं, 8 दिवस तिकडं मावली बैठक राहते. बाबा हा बोला. तुमचा गुण येतो का पण? ओ हे बघा, तुम्हाला कोणी म्हटलं असेल 4 लोकांना विचारा, ज्यांना गुण पडला असेल त्यांना विचारा. आता मी माझ्या मनाने कसं काय सांगू गुण पडतोय का नाही? मी आतलंही पाहतोय बाहेरचंही पाहतो. आतलं बाहेरलं. आतलं म्हणजे अंगरोग आहे का काय बाहेरचा रोग आहे हा, असं? असं. बरं बाबा, बोला. तुम्ही ही विद्या शिकायला कुठे गेले होते? मी विदेश शिकायला वाळवंटात गेलतो, राजस्थान. वाळवंटात? वाळवंटात आणि किती दिवस तपश्चर्या केली? तपश्चर्या मी 18 वर्ष केली. बाबो 18 वर्ष. का हो? हो. मग तुम्ही जर 18 वर्ष तिडे होते, मग तुम्ही तर लय गोरे व्हायला पाहतो. तुम्ही काय का बरे मग? अहो तुम्हाला काय सांगा, उघडे बम कपड्यावर राहायचं. तिडली माती इतकी लाल जरक आहे, अशी तापायची. वरून सूर्य आणि त्याच्यावर मी बसेल. तुम्हाला सांगतो पाणी नसं प्यायला भेटत. म्हणजे बिना पाण्याचे तुम्ही 18 हो. वर्ष तपश्चर्या 18 केली? वर्ष, हो. बाबा लय जाल दिसतो मग. बरं मग का? हे पूर्ण चमडं माझं आहे ना, पूर्ण काळं पडून गेलं. हा त्याच्यामुळे हो. कोळशासारखे काळ कुठं झालाय बाबा हो, तुम्ही? हो. मी कधी अंगाला साबण लावित नाही. नाही. नाही 18 वर्ष लावलं नाही तेव्हा आता काल लावायचं बर असं आहे. तुम्ही आंघोळ करीत नसताल आहे ना? नाही आंघोळ मी रात्री करतो. रात्री. तुमची काय समस्या आहे बोला बरं पटक्यान. ए सांग पटक्यान. तुम्ही सांगा ना. मी सांगू? हा सांगा. बरं बाबा, हा आता ही माय बायको आहे. आमच्या लग्नाला झाले 5 वर्ष. 5 वर्ष बरं. आता हिला कोणी सांगितलं का चावनट बाबा आले आणि ही मला आहे ना घेऊन आली तुमच्याकडे. माझ्याकडे घेऊन आली बा. हा मग बरोबर आहे ना, बाईचं काय चुकलं. पण आता समस्या आमची अशी आहे. हा, आम्हाला पोरसोरच व्हायना. असं आहे. असं आहे काय. त्याच्यामुळे 5 ना वर्ष झाले. सासू सुनाचं आहे ना सारखं भांडण होत राहतं बा. ते बांधण्याचंही मिठी मी पोरायचं देतो मिठू टेन्शन घेऊ नका. आणि काय झालंय सांग का बाबा, एक हा, दुसरं महिना झाला हं, तसं माझी मान हं, इथं नस शिराव शिर चढली का काय झालंय ना, हा. हा पट्टा दिलाय डॉक्टरनी पण काय उपयोग नाही झाला अजून बा. नाही काय. आम्ही लय लय उपचार केला हो. बरं बरं लय दवाखान्यात गेलो. चालेल देतो सगळं करतो मी बरोबर. तुम्ही टेन्शन घेऊ नका. बरं आधी काय करू तुमचं आधी सांगा. पहिले ना पहिलं कोणता आजार ते करू. पोरायचं पाहायचं का काय पाहायचं आधी. आता आहे ना हे बघा आम्हाला लवकरात लवकर आहे ना पोरं देऊ का. हा हा? निदान आहे ना हा जुळं तिळं झालं तरी चालन बाबा. म्हणजे 2 लागतील का. हा 2 झाले तरी चालन, 3 थांबा झाले बाबा, तरी एक चालन. मिनिट. खाऊ इकडे या. हा जुळ तिळ म्हणजे मला जगायचं का मरायचं काय बोल राहिली. एक झालं तरी बाद झालं. आता माझ्या सारखी भांडती मग होऊ दे ना, तिच्या ताब्यात देऊन टाकायची. खेळव बाई तू, निदान जुळं तर होऊ दे. बरं झालं तुमचं. हा झालं बाबा, आम्हाला निदान जुळं झालं पाहिजे. पाहू हात दे इकडे तवाले चल. माझा हा कोणता डावा उजवा? दंडरेषा चांगली तवाली. तवाला नशीब चांगलं आहे. नक्की. एकदम माझं? बरं. नाही चांगलं आहे. हो बाई तो आधी चल. बाई तू दंडरेषा तिरपी आहे का. बाबा तू धनरेषा भांडतील आहे का. बाबा त्या धनरेषाचा काय संबंध काय? नाही नाही. अहो मला कळतं तर तुम्हाला काय सांगू पहिले. हा मी का? माझी विद्या सांगाल का तुम्हाला. तुम्हाला गुन्हा घे नाही ना. बर बर. हा. याच्यात पहिले मान माझ्या नाव यांचं ना नावाचं हे पडायचं. आता तो पडानाच पुसट पुसट चाललाय. पुसूट चालला ना तो येईल तो आता. तुमची दंडरेषा थोडी तिरपी आहे. तुम्ही सारखी तिरपी राहते म्हणजे घरामध्ये. म्हणजे सारखे वाद करता ये. हा सासू सुनाचे होते. बरोबर आहे ना? हा बरोबर आहे की नाही? होते होते. म्हणून म्हणते मला बाई याच्यात दिसते मला. मी काय मनात सांगत नाही बाई, पण तू जास्त तोंडाला दिसते. काय बी काय बोलता बाबा. हा. अहो यांच्या आईने पार माझं जगणं मुश्किल केलंय पोरा वाचून. म्हणजे पोर सोर व्हाय ना त्याच्यावरूनच पार जीव खाऊन टाकलाय मा. ओ बाई तुम्ही काळजी करू नका. मी देतो पोर, तुम्हाला घाबरू नका. म्हणजे म्हणजे अहो मी बाबा आहे ना.
हा आणि तुम्ही कसं काय पोर द्याल? मग माका विद्या आहे त्या मापाची. हा असं म्हणा ना मग. हा आम्ही तुम्हाला काय वाटलं? मी घाबरलो ना. घाबरायसारखं काहीच नाही इकडं. टेन्शन घेऊ नका. बरं बायला आत्ता लागेल का नंतर लागेल पोर? काय म्हणजे म्हणजे आता लगेच लागेल का 4-6 महिन्यात लागेल? अहो पोर म्हणजे काय ते काय असं काही वस्तू आहे का काय लगेच आणून द्यायची ती? अहो त्याला टाइमच लागतो. या वर्षाच्या आत पोर झालंच पाहिजे, पाळणा हल्लाच पाहिजे आमच्या घरात. बरं बघा तुम्हाला एक सांगतो. हा या बाईला 6 महिना इकडं माझ्याजवळ ठेवावं लागेल. काय 6 महिना. आणि का आला ते? हा का आला? इकडं सगळं याची मावली पूजा पाजा करायची, तुमची सेवा करायची. सेवा करायची आणि रोज रात्री 12च्या जायचं, आंघोळ करून यायची. कुठं? गंगेव गंगे न कोणला दिसता न कोणला कळता. अहो पण मग ही तुमच्या जवळ ठेवायची 6 महिना. हा. माझ्याही मला तिथं ठेवील का घरात मग? मग आता घरात ठेवी का? आता मुळात पोरं म्हणजे मी महिन्याशिवाय राहतच नाही कुठं. अहो हा. पण तुम्हाला पोरंही लागत या. मग पोरं फुकट होतील का? तुम्ही आता 5 वर्ष थांबले, मग आता 6 महिन्याने काय फरक पडायचा तुम्हाला? अहो माझी आई लय डेंजर आहे. मग तुम्ही आईला सांगा ना तुमच्या. सांगा बाई. मी नाही थांबणार. कोण ती नाही म्हणती. मी नाही थांबणार. का बरं? नाही नाही मी असं घर सोडून कुठं थांबले का? मग तुम्हाला थांबले. मग पोरं लागते नाही का? आम्ही दोघं येतो मग. मग ते कुठं राहतील? मी पण राहतो ना तुमच्या जवळ, कुठं? तुमची सेवा करायला. हा. आता मा का कसं पेशंट म्हणून मावाला सेवा करत राहते. मा का भरपूर माणसं आहे. माझा चला आहे परत माल सेवा करायला. आणि तुमचा चला कुठे? चला ते पॉपलेट वाटायला लावलं बँडमध्ये. हा हा पत्रिका वाटीत आहे का? हा तो रात्रीच माझी सेवा करतोय. तर तुमचं काही कामच नाही अहो, माझी सेवा पण करायची. एकटी बाई पाठवायची तुमच्या जवळ म्हणजे अहो मोठा हॉल आहे तिकडं कुठं? मध्ये. अहो बाबा तुम्हाला नाही माहिती मा सासून लय डेंजर आहे. हा? ती आम्हाला दोघायला कुठं जाऊ देत नाही. मी एकटी निघाले ती यांना मारून टाकायला बसली. आता माझ्याही घरी नव्हती म्हणून टापक्यान इकडं आलोय. हा का? हा बरं मग आता तुम्ही येऊन जाऊ करशाल का? येऊन जाऊन येऊन जाऊ. 8 दिवसाला किटीला येशाल का? 8 दिवसाला नाही जमणार हो. 8 दिवस आमच्या माग काम राहते बाबा. तेव्हा मग आता तुम्हाला कामही पाहायचे, परत पोरही पाहायचे. ए बाई सांग तुला नवरे अहो, समजेल. त्यांना टाइम नव्हता. ते मा प्रेमा पोटे आले नाही तर येते नाही. नाही मग याला पोराची गरज नाही का माणसाला? का हो, गरज नाही का तुम्हाला? मला पोरग पाहिजे असं काय करत्या? हा मग मलाही पाहिजे ना. मग तुम्ही काय करा 8 दिवसाला ये जा माग. 8 दिवसाला नाही जमायचं बाबा. अहो आमच्या सध्या कांदे काढायचं काम चालू आहे. बरं 15 दिवसाला जमाल का? आमुषा म्हणजे मी पौर्णिमा. आराम करेल राहील. हे बघा 11 अमावस्या आणि 11 पौर्णिमा हा या खिटा घालावं लागतील तुम्हाला. तुमच्या खेटी घालायच्या. हा बर घालू ना मग. अहो मला एक गोष्ट विचारायची. बोल. आमुषाला कशाला खेती घाला पाहिजे? पौर्णिमा ठीक आहे. आता काय असेल बाबाचा? हो बाई तुम्हाला कळतं का? आमुषाला रात्रीचं यावं लागत. नाही नाही मला भ्या वाटत आहे. दोघं या. मी तुला घेऊन येतो. दोघं या. ते बाहेर राहतील, आपण माझी पूजा पाजा करू. नाही नाही असं नाही वाव. चालणार. म्हणजे विधी मार्ग हा करीत का बाबा आणि तुम्ही? मग आणि किती वेळ पूजा कानात चालेल? सांगावं लागत, पूजा करावं लागते आम्हाला. आणि किती वेळ पूजा ते चालेल? अर्धा पाऊण तास चालते. बाबा हा तुमची दक्षिणा किती होईल पण? हा हे बघा तुम्हाला ते बरं झालं तुम्ही विचारून घेतलं. मी तुम्हाला सांगणार होतो पण माझ्या दक्षाने 21,000 रुपये होईल. 21,000? हो हो. लय थोडी सांगितली हो. हा मग वस्तू तेवढ्या आणायची आहे बाई. दर आमुषाला दर पौर्णिमाला. म्हणजे वस्तू मग- कुठून आणते तुम्ही? मी तिकडून राजस्थानवरून. जंगलात आहे का? हा मग तुम्ही रात्री जाता रात्रीच्या. रात्री जातो आणि रात्री घेऊन येतो. आयला लय. पण मी एकटे नाही जाणार बरं. हं. तुम्ही येत असाल तरच येईन. तुमच्या लग्नाला किती वर्ष झाले? 5 वर्ष झाले. 5 वर्ष बरोबर. हा. ओ बाई तुम्ही खाली झोपात्या का वर झोपात्या? म्हणजे म्हणजे हो काय विचार राहील ती. ओ हा? तुम्हाला म्हणायचं काय? अहो मला एक म्हणायचंय, तुम्ही खाली झोपात्या का वर झोपात्या? तुम्हाला नेमकं काय म्हणायचंय? अहो मला एवढंच म्हणायचंय का या कुठे झोपात्या आणि तुम्ही कुठे झोपात्या? मी खाली झोपतो आणि या वर राहत्या का? ही वर झोपती. मग कस काय हो? नाही नाही म्हणजे त्यांना असं म्हणायचंय की ना मी ना क्वार्टर झोपते आणि ते खाली फरची झोपत्या. ते त्यांच्या दादांजवळ झोपत्या. मी माझ्या सासूबाईजवळ झोपते. असं आहे काय? हा मग आता ऐकावा मिळेल बसायचं तुमचा पुरे या असं का बरं? अहो ते कसं नाही यांना लय लाता मारीत सवय. झोपात लय लाता मारीत या. हा का? हा म्हणून मी मग त्याला झोपत जवळ जवळ कोणी लागत नाही का? नाही. मी खाली झोपते फरशीवर. हा ही वर पलंगावर झोपती. हा हिला काही कमी लोळायची सवय नाही. हा ना. हा हा का पलंग घेते का? एक वेळ लोळणं बरं आहे. लाता मारीत नाही तुमच्या सारखी झोपात. हा ही काय करते बाबा? हा मी जर
वर झोपलं ना पलंगावर हा. ही ना लोळून लोळून मला असं पायाने लोटी ती ना एकदा दोनदा मी खाली फरची पडलो होतो मी वर का झोपत नाही का ही ना झोपेमध्ये लोळती आणि मग मला तिने दोनदा खाली पाडलं फरचीवर हा का हा दोनदा बाबा? दोनदा डोक्याला टेंगुळ आलं होतं म्हणून मी खालीच झोपतोय असं असं हा. अहो, बाबा हे ना झोपत एवढ्या लाता मारता का मला लढावंच लागत मग मी देते हाकलून. हा ना? हा बरं बाबा तुम्ही काय ते लवकर सांगा बरं आता काही नाही आता तुम्हाला आम्हाला सगळं पोरं करतो कशी पटक्यान होतील तेवढं सगळं सांगा. होईल बा आता 8 दिवसांनी आमुष आहे आमुष्याला पहिल्या किटीला येऊन जा हा बर बरं आता तुम्ही काय काय आणले मला सांगा आता नारळ आणलंय ती ना नारळ आणले का द्या इकडे चला. तुमच्या हाताने द्याव. हा बरं हे नारळ घ्या बरं नारळ घेतला हा. बरं आता याच्यावर दक्षिणा दक्षिणा द्यायला लागेल का हो मग कारण आता हे फळ तुम्हाला द्यायचंय मला किती हे करू किती द्यायला लागेल 1100 ठेवा 1100 1100. लय होती हो बाबा नाही हो नाही हा अरे पहिलीच बोरी मावली 100 रुपये घ्या ना नाही हो नाही 1100 पोरं द्यायची एवढं सोपं आहे का ते तुम्हाला थोडी द्यायची. बालले द्यायची बाबा आली अभ्यास धरा बाबा हे 1100 रुपये आले का हं. पण मग गॅरंटीनं पोरं होती हो ना मग हे बघा पाहत राहतात आणि जर नाही पोरं झाली 1 वर्षाच्या आत मग मी आहे ना जागेवरच ना मी का मेलो लगेच तुमच्याकडून मी लाख रुपये काढी ना तुमच्या काय? अंगावर कपडा सुद्धा ठेवणार चालेल नाही. चालेल हे काय करते थांबा ना तुम्ही बसा ना तुम्हाला दमधीर नाही का. हे बघा राहिले ना उभा हा हा? उभं राहिले नारळ. हा म्हणजे काय झालं हे निका शांत बसता का फक्त नारळ उभं राहिलं का बरं हा राहिलं हा. काय करते का नाही बाबा बाई ओटी कर पुढं हा हा. याचं काय करायचं आता हे घरी न्यायचं हा याची पूजा करायची चौरंगावर ठेवायचं हा त्याची जी रोजची सकाळी आंघोळ केली का देवपूजा करायची याची. हो बरं बरं हा? करीन. हा तिनेच करायची का मी बी करायची तुम्ही फक्त पाया पडायचं बाकी काही नाही बर मी हा. पाया पडन बस बाकी काही आणि नाही मग हा? किती दिवस पूजा करायची हा? किती दिवस हे जोपर्यंत सक्सेस होत नाही तोपर्यंत म्हणजे काय सक्सेस होत म्हणजे त्या बाईला दिवस जाईपर्यंत दिवस जाय पण हा म्हणजे एक दिवस असेल का म्हणजे देव येऊन मला पोरग हा 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 आणि परत म्हणजे- खिटी विसरू नका किती खिट्या यायच्या किती खेटी 11 या ना 11 त्या आणि मग ज्या दिवशी दिवस जातील त्या दिवशी पूजा बंद करायची का नारळाची नाही नाही जेव्हा डिलेव्हरी बाई जाईल ना हा त्यावेळेस हे गंगेत सोडायचं बर बर हा तवर ते राहिला. हा मग आता एक करा हे एक तुम्हाला न्या याचं दोघायला ज्यूस करून प्या हा 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 देवाचं बरं अजून आता अजून झालं बाबा माई मान दुखती त्याचं काय करायचं तुमच्या मानेला काय नाही आता तुम्ही काय करा माहिती का हा पाहू का सारखं तिकडे हा करा पुढं हा हा द्या पिळं थोडंसं असं बस 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 लई नका हो बस हा फरक पडेल तुम्हाला पण वाटलं का हो बरं. आता लगेच का लगेच कस काय लगेच घरी ये हे केळाचं साल्ट आहे हा. ना हे तिकडे दुखत आहे तवाला हा. तिकडे चोळायचं रोज बाबा हा आता हे केळाचं सालपाट दिलंय निदान पुरं केळ दिलं असतं मला भूक लागली मी खाल्लं असतं ना नाही नाही, ते खायचं नाही दिलं भाऊ तुला मग? ते फक्त साल्ट चोळायचं दिलं तिकडं मानेला हा त्याच्या अंगी पाणी जास्त राहतं रस निघतो त्याच्यात हा बर बर हा हा मानेला चोळायचं किती चोळायचं दिलं तुम्हाला किती दिवसात बरं ते होईल 8 दिवस तुला फरकच पडायला पाहिजे बर बर ये धर आपल्या पिशीत टाक त्याच्यात बाई. टाक घे त्याच्यात घे बाबा एक विचारू का काय तुम्ही हा संसार का बरं गोळा केला. हा संसार असं केला गोळा ज्यांना गुण पडला त्याने कोणा बा हा अंडा दिला अच्छा एकाला पोरवत नव्हतं त्यानं राजन दिला हा, हा. आणि बादली? एकाला नोकरी लागत होती तर एकाला नोकरी लागली लगेच टिप्पण आणून दिलं आणि बादली. एकानं बादली दिली आंघोळीला अच्छा हा आम्ही तुम्हाला आहे ना चांगले कपडे करू बर बर तुम्हाला गुण पडणार 100% ते काही टेन्शन घेऊ नका चला येऊ का हो बाबा आपण उद्या 4 दिवसानं आमुष्या आहे आमुष्याला घेऊन या बाईला बर बर हा? घेऊन येतो हा खिट्या चुकू नका बर. जर एक खिट जर चुकली तर आखे दिवस पुढे वाढतील बर बर हा. येऊ का बाबा हा चल हे घेऊन जा दोघं जरा प्या हा हा पेतो, हा पेतो. हा अजून एका नाही सगळं जरा ते कमी आलं तर हा धराव हे असं. चला या सावनाथ बाबा की की जय जय चावणार बाबा की की जय हो चला तर ना गुण बिल. पडेल ना पण हा? गुण पडेल. हो हो बिंदास येऊ का हो बाबा चावरड बाबा आहे हो या असले कोणाला सांगा हा हा आहे म्हणा चावरड बाबा चला काय कोण एक पेशंट आलं 1100 रुपये भेटले
बरं झालं काही कोय ना बोनी झाली. चला आता बिडी तरी पिऊन घेतो. बिडीचा आंबा आला. लय थकलो बुवा. बाबा निवंत बसले मस्त. चावनाट बाबा की जय हो. जय हो आला का? लय टाईप केला रे तू. आता ते बेंडाळे गाव काय छोटं आहे का? बरं झाले वाटून सगळं झाले पूर्ण. सगळे झाले. है? आणि त्या पत्रिकावाल्याला सांगितले अजून 5,000 छाप म्हणून. सांगितलं का? हा तो पैशाचं म्हणत होता. म्हटलं बाबा देणार आहे. देणार सांगायचं तुझं काय टेन्शन नाही. काही आलते की नाही कुणी पेशंट? आलं होतं एकच आलतं. आलं होतं ना? 1100 रुपये भेटले. 1100 भेटले. अरे वा मग चांगली झाली. चोळूनच घेतो मी. आज मग आता चांगली चांदी झाली. हां माझ्या येणार लय पाय दुखू राहिले बघा बाबा. मग दवाखान्यात जाऊन या ना. नाही थोडीशी बिअर मारली असती नीट झालं असतं. तू असा वाचायला आहे ना. हा. गिराईक झाला का तो रोज द्या त्याच्यावर बिअर ये आहे ना. हा एक बिअर पाजा जास्त नाही. बरं एक काय 2 पेरे ये. पैसे मोज ये. पैसे मोज किती? 1100. अरे मग ते खायले पैसे अजून राहिले शिल्लक ते. अरे हा. ते उचल ना ते मोज ना. ते कोण मोजेल? चायला चांगलाच धंदा झाला बघ बाबा तुमचा. 1 2 3 3,500 आहे. हां पहिले काही आपले होते. हा 1100 रुपये एक गिराक झालं. बरं ठोक माझं. हा तो आकच राहू दे. 3.5 बघ. हा 3.5. हा मी काय म्हणतो हा या सुट्टी का? राहू दे ना कोण खातं याला? हा मग काय येऊ पिऊन तोवर. का पार्सल घेऊन येऊ? नाही 500 लोक येईल कुठं. आता डायरेक्ट हाफ साईज घेऊ. हा हे खातोय का तू? नाही मी नाही खाणार ते. मला मग तू फक्त शेव भाजी काय? नाही खायचं नाही मला पित्त झालंय. हा काय? लय लोकांनी चहा पाजली बँड. अरे पण मला लई भूक लागली रे. मी जेवलेच नाही ना. हा तुम्ही खा. चल पो. हा कपडे तिकडेच बदलू मग. हा हा चला. लय दिवसाने बिअर प्यायला भेटेल तुमच्यामुळे बघ बाबा. काय झालं बाबा? अरे पाय मग आल्या. हा का पाय असे खाली जोडा ना थोडे. हा. झाले की नीट? 5 तास झाले तसं बसेल विचार कर बरं. हा चला आता.